हॅलो. हॅलो. हा, मी आहे ना, एक विद्यार्थिनी बोलते भोळवली मंडणगडमधून. हा हा, मोहिनी कासारे. बेसिकली मी ना एक लघुलेखक विद्यार्थिनी आहे. हा आम्ही ना 5 वर्षापासून जवळजवळ लघुलेखकाची तयारी करतो आणि आमचे ना दर 3 वर्षांनी आमच्या जागा पण निघतात. 2012ला निघाली होती, ओके. 2015ला, 2018 आणि 2022ला पण निघाली होती. हा आता 2025-26 झालं, परंतु अद्याप आमची काही जागा निघालेली नाहीये. कुठल्या आणि विभागात? लघुलेखन आहे ते आपलं महसूल विभाग आणि एमपीएससी मधून आमच्या जागा निघतात. तर ओके. जवळजवळ 30 आमदारांमध्ये म्हणजे आमदारांना निवेदन पण दिलेलं आहे, पण अजून काहीच हालचाल नाही केली आहे. आणि आता हा डायरेक्टली आम्हाला असं कळतंय की आमच्या ज्या सगळ्या जागा आहेत ना, त्या हा निरसित करतात, म्हणजे कालबाह्य करतायत. आणि आहे ना हा दादा, आम्ही याच्यासाठी जवळजवळ 5 वर्षापासून तयारी करतोय. याचे हा जेवढे सगळे कोर्सेस आहेत तेवढे सगळेचे सगळे कोर्सेस आम्ही कम्प्लीट केलेत, सर्टिफिकेट पण मिळवलेत. हा परंतु आता लगेचच त्यांनी असं केल्यामुळे आहे ना, म्हणजे आमच्याकडे एवढे सर्टिफिकेट असून पण आमच्या सगळ्या मेहनतीला काहीच महत्व नाही दादा. खूप तुम्ही कुठे टेन्शन येतं असता? या मुंबईला गोष्टीत. असता की इकडे असता मंडणगडला? मी आता मुंबईला शिक्षणासाठी मुंबईला आले. ओके. मी भोळवली एक मंडणगडला राहायचे. हा आज 15 तारीख, 16, 17 तारखेला मला सकाळी कॉल करा ना. हो चालेल, नक्की हा, करेन. एक दादांच्या नावे एक निवेदन द्या फक्त. त्याच्यात ते हे तुम्ही जसं जे बाकीच्या आमदारांना दिलं ना, हा चालेल. तसं एक दादांच्या नावे तुम्ही निवेदन द्या आणि दादाने येऊन भेटा तुम्ही. हो, नक्कीच. हा कारण आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या पोरांना आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. आम्ही खूप मेहनत केली आहे, जवळजवळ 5 नक्की वर्षापासून करतील. मेहनत आता केली आम्ही. दादांकडे महसूल खातंही आहे आणि ग्रामविकासही आहे. हा, ते हो चालेल. करतील. हा, तुम्ही मला 17ला कॉल करा. हो, नक्की. मी नक्की करते कॉल. चालेल. हो, थँक्यू.